तर कसे काय मंडळी सगळ्यांका गुड मॉर्निंग तर नाही म्हणता येणार, पण गुड नाईट पण नाही म्हणता येणार. तर आज आम्ही चाललो एका ठिकाणी, त्या म्हणजे तुम्हाला आता मी सांगणार पण नाही, तुम्ही बघाच कुठे जाता आहे. तर फटाफट ट्रेनला लेट होईल म्हणून एसीची गाडी फटाफट पकडलेली, कारण की बाकीच्या गाड्या तर लेट होत्या. जी आली एसीची गाडी तीच गाडी आम्ही पकडलेली आणि निघालो. आम्हाला उतरायचा होता ठाणा स्टेशनाक. इथं ठाणा स्टेशनाक उतरलेलो आणि आमची गाडी होती ती 10:37ची. ती गाडी येऊन आम्हाला सांगितल्याने की ती गाडी येणारा 2:30 मग काय आता इथेच थांबायचा आणि आता काय गाडीची वाट बघून. तर फायनली बाबा गाडी एकदाची इली आणि आम्ही निघालेले आहेत. तर आपण जात आहोत एका स्पेशल ठिकाणी, तुम्हाला सकाळी उठल्यावरती कळेल. तर गाडी होती आमची 2:30 वाजता येणार, तरी बघा गाडी आली आमची जवळपास 4:30 वाजून गेले होते. आणि इथे पण एक गाडी अशी थांबली होती दिवा स्टेशनवरती. ही गाडी कोणाकोणाला माहिती असेल त्यांनी जरा कमेंट करून सांगा नक्की, खूप जणांना माहितीच असेल. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण बघा या आजूबाजूचे दृश्य बघून तुम्हाला वाटलंच असेल आपण कुठे आलेलो आहोत. आता बघा तुम्हाला माहितीच असेल, तर आपण आलेलो आहोत कोकणामध्येच आलेलो आहोत. गाडी सिग्नलला थांबलेली आहे, लेट झाले तरी पण गाडी सिग्नलला थांबवून ठेवलेली आहे. काय करणार, जादा गाडी होती मग काय थांबून राहा. आता बघूया आता कधी सुटते ती. बाबा गाडी काहीतरी फायनली सुटलेली, अर्धा पाऊण तास तरी त्याने थांबवला. विनेरे स्टेशनावरती थांबलेली होती गाडी. तर आपल्याला उतरायचं आहे संगमेश्वर स्टेशन, तिथून आपल्याला रिक्षाने जायचं आहे. तर फटाफट रिक्षावाल्यांना फोन करून सांगितलेलं की आम्ही लवकरच येऊ. तर हा बघा फायनली वेट करून संगमेश्वर स्टेशन आला. आता इथून उतरून आम्ही रिक्षाने जाणार. गाडी लावला पण दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर. काय थोडा वेळ इथे पण वेट केलेला, आजचा दिवसच खराब होता. थोडा वेळ वेट केलेला, रिक्षावाले मामा पण लेट झाले होते, अर्धा तास थांबायला लागलं. आम्ही निघालो मस्तपैकी. फायनली येऊन पोचतोय. आजूबाजूची हिरवळ तर दिसतच आहे. आणि ह्या बघा ह्या आमच्या वाडीतलो रस्तो असा. तर फायनली पोचलो गायज आम्ही. तर आपण आलो होतो पूजेसाठी. तर कोणाकोणाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.